नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या शाळेतला क्रीडा दिवस म्हणजे स्पोर्ट्स डे। ही आहे माझी शाळा उद्याचल हायस्कूल जी आहे विक्रोळीला आहे ना मस्त। इथे 5वी ते 10वी पर्यंत इथे शिक्षण दिले जाते। या शाळेला आहे हे एवढे भव्य असे पटांगण। आज मला यायला थोडा उशीरच झाला होता। हे गेम्स सगळे सुरू झालेत। आज सर्व तुम्हाला फायनल दिसतील। 3 दिवस चालणारा हा क्रीडा दिवस, त्याचाच शेवटचा टप्पा म्हणजे सर्व फायनल्स होतील। तुम्हाला सांगायचे तर इथे 4 रंगात तुम्हाला मुलं दिसतील। निळा, हिरवा, लाल आणि पिवळा टी शर्ट घातलेली मुलं मुली, ते आहे आमच्या शाळेतले हाऊसेस। निळा म्हणजे उज्जैनी, हिरवा म्हणजे वल्लभी, लाल म्हणजे तक्षशिला आणि पिवळा म्हणजे नालंदा। अशा प्रकारे या 4 हाऊसमध्ये ही मुलं विभागली जातात। प्रत्येक वर्षी काही मुलं या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात। तर बघूया काय कसं खेळतायत मुलं ती। मी या शाळेमध्ये 1990 पर्यंत 10वीला होतो, म्हणजे 85 ते 1990 5 वर्ष मी हे मैदान नुसतं असतं। 5 वर्षामध्ये मी सुद्धा ह्या पटांगणामध्ये खूप खेळलो, खूप धावलो। जुन्या आठवणी जाग्या होत्यात। त्या मुलांना धावताना बघून ना माझे जुने दिवस आठवतात। आता सुरू होते आहे रस्सीखेच। जीव लावून खेचतायत रस्सी एकमेकांची, चढा होत नालंदा आहे। हा आहे समोर दिसतोय तर स्कोर बोर्ड। प्रत्येक हाऊसचे इथे स्कोर लिहिले जातात। इथे रंगतो आपल्या हाऊसला कसे जिंकायचे याची रणनीती आखली जाते। इथे मुलांना समजते ते एकजूट टीमवर्क कसे करायचे ते। एकाच खेळाडूने खेळून चालत नाही, तिथे प्रत्येकाने जसे जमेल तसे त्याला खेळले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे। हार जीत तर होतच असते। All eyes set on the victory stand. The ex-champs are doing the honors. The participants for 200 meter and senior boys. सचिन सर ने सस्पेंस बना के रखा हुआ है। सचिन सर ने सस्पेंस बना हे स्कोर लिहिताना सुद्धा बघा ना किती मुलांचा आरडाओरड चालू आहे। म्हणजे आपल्या हाऊसचे नंबर इथे येत आहेत आणि मुलांमध्ये एक जोश येतोय की आपला हाऊस ह्या लेवलला आहे। तर इथे 100 मीटर्स, 200 मीटर्स, 400 मीटर्स, 800 मीटर्स, 1500 मीटर्स, रस्सी खेच, शॉर्ट पुट, हाय जंप, लॉंग जंप असे बरेचसे खेळ खेळले जातात आणि त्याचे फायनल्स इथे होतात। आजच्या 3 दिवसासाठी मुलं खूप 1 महिना अगोदरपासूनच प्रॅक्टिस करायला सुरुवात करतात, की जेणेकरून त्यांची तयारी ही फायनलला चांगलीच असते। ही आहे 4x100 रिले रेस आहे। एकाकडून बॅटल दुसऱ्याला द्यायचं आणि तो बॅटल घेऊन पुढे जाणार।
annual sports day meet for the Caribbean 2025-26. ह्या इथे जी एक्स स्टुडंटची मुलं असतात म्हणजे 10वी झाल्यानंतर मुलंसुद्धा इथे धावू शकतात. त्यात माझा मुलगासुद्धा होता. इथे पॅरेंट्सच धावू शकतात म्हणजे आई आणि बाबा हे पॅरेंट्स आई सगळ्या. आता ही सुरू होणार आहे पॅरेंट्स नाही टीचर्स लोकांची रेस. भरपूर टीचर आहेत. टीचरांची संख्या जास्त असल्याकारणाने इथे ह्या रेसला खूप बराच उशीर झालेला. खूप वेळ धावली. तर आता आहे सर्वात शेवटचा म्हणजे बक्षीस समारंभ. सर्व दिवस संपल्यानंतर शेवटी राहतो तो फोटो सेशनचा टाईम. सगळ्यांनी एकमेकांकडून फोटो काढून घेतले. आपल्या टीमकडचे फोटो काढले. आता जाता जाता माझं लक्ष गेलं लांबूनच तर मुलं नाचत होती. आपला आनंद साजरा करत होती की आता 3 दिवस आपण ह्या मैदानात खेळलो. नंतर परत 1 वर्षाने आपण परत ह्या जिद्दीने आपण खेळू. हा व्हिडिओ टाकण्यामध्ये माझा एकच उद्देश होता की प्रत्येकाला आपली शाळा आवडते आणि त्या मला आवडणारा विषय म्हणजे खेळ. त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला. तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला कोणी केले नसेल तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.